श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उदो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। आई साहेब श्री अंबा माता की जय। आई साहेब श्री अंबा माता की जय। आई साहेब श्री अंबा माता जगजननी आदिशक्ती अंबा माता जगजननी आदिशक्ती अंबा मातेचं रूप म्हणजे श्री स्वामी समर्थाचं रूपच आहे। आदिमायेचे रूप घेतले स्वामी समर्थांनी। अक्कलकोटवासिनी अंबिका अक्कलकोटवासिनी स्वामी अक्कलकोटवासिनी असं म्हणलेलं हे खरंच आहे। आणि हे स्वामी समर्थ हे खरंच सर्वांची आई आहेत। म्हणून आम्ही ह्या अक्कलकोटपासून ही सुरुवात करायचं आम्ही ठरलेलं होतं, परंतु थोडंसं आम्हाला उशीर झाला ते टाकण्यासाठी। तर अक्कलकोटपासून सुरू करण्याचं एकच कारण आहे आम्हाला की आम्हाला जे काही कामं आम्ही बोललो होतो मनातून, ज्या आईपाशी रडल्यानंतर आई कसं लेकराला जवळ घेऊन पाठीवर थाप देते त्याच पद्धतीने स्वामी आईसुद्धा आपल्या पाठीवर थाप दिल्याशिवाय राहत नाही। आपण भक्ती केलेली भक्ती वाया गेलं हे असं ऐकायला मिळणारच नाही का, तर स्वतः मी अनुभवलेलं आहे। म्हणून मी ते जे काही अनुभवले ते अनुभव तुम्हाला सांगण्याची इच्छा माझ्या मनामध्ये आहे। आपण किती दिवस दडवून ठेवायचं जे काही झालंय। आपण ज्याप्रमाणे आपली बहीण आपले भावंड आपले नातेवाईक आपल्याला जे काही एखादी वस्तू दिले फळफळावं दिले तर आपण कसं सांगतो आवडीने की बाई त्यांनी दिले। तर आपल्या आईनं आपल्याला स्वामी समर्थाने जे काही दिलेत ते आवर्जून मला सांगण्याची इच्छा झालेली आहे। म्हणून मी थोड्याने तुम्हाला अनुभव सांगणार आहे। आणि मला खूप काही स्वामी समर्थाने माझ्या आईनं दिलेलं आहे। म्हणून मी माझ्या चॅनलचं नावसुद्धा माझी आई स्वामी आई असं ठेवलेलं आहे। तर खूप काही अनुभव स्वामीचे आहेत। स्वामीचे अनुभव घेत असताना सगळ्यांनी फक्त नित्यसेवा, त्यांना काहीच जास्त करायची गरज नाही, फक्त नाव घेणे आणि त्याचा मोबदला घेणे एवढंच स्वामी समर्थ। फक्त नाव घेत असताना मनातून घ्या आणि एवढंच आवर्जून भक्ती करा आणि तुम्ही त्यांच्याकडून मोबदला मिळवा। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। का ग पूजा, आपल्याला अनुभव भरपूर काही आलेले आहेत का नाही? म्हणून हे जे ते आपल्याला सगळं काही चांगलं घडलेलं आहे आणि ते पुढं आपण अनुभव सांगणारच आहोत। आणि आज सुद्धा आम्हाला एक चांगली बातमी आलेली आहे। मी ज्यावेळेला भक्ती करते आणि आज गुरुवारचा पहिला गुरुवार असताना मी आज संकल्प करून पहिला गुरुवार केले, तर आनंदाची बातमी आत्ता मला 6 वाजता झालेला आहे। आणि असे माझे खूप काही चांगले कामं झालेले आहेत। तरी अशाच पद्धतीनं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभे आहे असं सांगून ते काम मला निश्चितपणे करून दिलेलं आहे। म्हणून मी तरी स्वामी सेवा करणारच आहे आणि त्यांची सेवेकरी झालेलीच आहे। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर असं ह्याच पद्धतीनं स्वामी समर्थांनी आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे आणि ते जे काही दिलेत ते स्वतःचा अनुभव स्वतःलाच यायला पाहिजे। आणि आपण सेवा करत असताना आपल्या घरी ज्या पद्धतीनं आपलं गुरुचरित्र सारामृताचं एखादी अध्याय जरी वाचलो तरी आपल्या जीवाला समाधान वाटतं। आणि पूजा केलो एक छोटीशी फोटो आणून आपण जर पूजा केलो स्वामीची तर आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाटते आणि आपल्या घरी शांतता वाटते आणि सगळे सुख समाधानानं आपल्या घरी राहतो। आणि एवढा बदल तुम्ही करूनच बघा, खरंच बघा। आणि हे काही दबाव नाही, मनातून हाक मारले तर आई ओ म्हणल्याशिवाय राहणारच नाही, असा आम्हाला अनुभव आलेला आहे। म्हणून तुम्ही नित्यसेवा करत असताना फक्त एकदा आरती आणि आपण जे काही जेवण करतो तेच आपल्याला नैवेद्यामध्ये वापरायचं आहे, नैवेद्य स्वामीला दाखवायचं आहे। मग आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाप्रमाणे स्वामी आई आपल्या घरी राहून जाईल। आणि माझ्या तरी घरी माझी स्वामी आई आहे आणि मला आता कशाचीही कमतरता नाही। माझी आई स्वामी आई, मला कसलंच कमी पडू दिलेले नाही। मी रोजचं रोज तारक मंत्र म्हणते, तारक मंत्राचा अनुष्ठान जरी केलो तरी तेही चांगलं। तारक मंत्र म्हणायचा, एखादी ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावर हात ठेवायचं आणि तारक मंत्र म्हणून आपल्या लेकरांना प्यायला द्यायचं। आणि अशी सगळी प्रत्येक एक गोष्टीची मला जो अनुभव आला त्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे। आणि हे अक्कलकोटपासून मी चालू केलेलं आहे। स्वामी समर्थाने अशीच मला बुद्धी देवो आणि असंच माझ्या पाठीशी उभे राहो। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।